पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। वृक्षतोड होऊ देणार नाही, गिरीश महाजनांनी त्यांच्या वया इतकी तरी झाडं लावावी। अभिनेते सयाजी शिंदे यांनी महाजनांना खोचक टोला लगावला। तर या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले आहे आणि तपोवनाच्या वृक्षतोडी संदर्भात एकत्र आलेले आहे आणि या सगळ्या आंदोलनामध्ये अभिनेते सयाजी शिंदे देखील सामील झालेले। सर, काय सांगणार? खरं तर आज तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड थांबवी यासाठी तुम्ही सामील झालेला आहात। काय मागण्या असणार आहे आणि प्रशासनाला या माध्यमातून काय संदेश? प्रशासनाला कळलं की इथे झाड तोडता कामा नये, ते सुद्धा ऑक्सिजन घेऊन जगतात, ते सुद्धा अन्न खाऊन जगतात आणि झाडं अन्न ऑक्सिजन देतात। त्यामुळे सेलिब्रिटी फक्त झाड आहे, मी इथे सेलिब्रिटी म्हणून आलो नाही, मला पटले हे झाड फार महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे जगात कुठंच झाड तोडता कामा नये आणि तपोवनात तप करण्याचं वन आणि तिथं साधुग्रामासाठी झाड तोडणं ही एक चेष्टा आहे, फालतू गोष्ट आहे। गिरीश महाजन यांनी सांगितलंय का एकाच्या बदल्यात 10 झाडं लावू आणि याच्याही पेक्षा आणि ते झाडं लावणार नाही तर जगून दाखवू। तुमच्या वय आहेत की तुम्ही झाडं लावा आधी म्हणा हो आणि मग बोला, बाकी नाही। मंत्र्यांच्या आणि ह्यांच्या कोणाबद्दल, ते काही शासनाचं मंत्री आहेत ना, त्यांनी सांगितलं त्यांना अजेंडा राबवायचे। प्रोटोकॉल नावाची जी गोष्ट आहे ना, म्हणजे IAS ऑफिसर आहेत सगळे, उद्यान विभागाचे असतील, आयुक्त असतील, हे प्रोटोकॉलनं वागतात। चांगलं वाईट त्यांना समजतच नाही। वरनं सांगितलं ऐकायचं, त्यांनी सांगितलं ऐकायचं, इथं सगळं लपडे। माणूस म्हणून जगा तुम्ही, आणि तुम्ही पण रात्री झोपणार आहात, तुम्हाला पण ऑक्सिजन लागणार, तुम्हाला पण अन्न लागणार आहे, ते फक्त झाड देते एवढं लक्षात ठेवा। नाशिककर कुठल्याही परिस्थितीमध्ये ही वृक्षतोड होऊ देणार नाही अशा पद्धतीचा इशारा देखील अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।